दक्षने तिला पाणी दिलं तशी ती जरा शांत झाली. नितीन मात्र गालातल्या गालात हसत बाजूला उभा होता. काय मग मिस्टर अँड मिसेस कारखानेस, कशी वाटली झलक? मला ब्लॅकमेल करतोयस काय दक्ष? तुला असं वाटलंच कसं मी शांत राहीन? माझी प्यारी दिशू, बिचारीने धमकी दिली मला, पण तिला माहीत नाही मी काय चीज आहे ते. हा तर फक्त ट्रेलर होता, आगे आगे देखो होता है क्या. त्याच्या चेहऱ्यावर क्रूर हसू झळकत होतं. आता पुढे. झालेल्या प्रसंगामुळे दीक्षा आणि दक्ष दोघेही हादरले होते. अनुराधा पटकन दीक्षाकडे आल्या. दीक्षा बा, ठीक आहेस ना तू? लक्ष कुणीकडे होतं तुझं? त्यांनी काळजीने विचारलं. आई ते, दीक्षाला काय बोलावं ते सुचत नव्हतं. आई, मी दीक्षाला घेऊन घरी जातो, तुम्ही तुमचं शॉपिंग आवरून घरी या. दक्षने सगळी सूत्रे त्याच्या हातात घेतली. दक्ष मी ठीक आहे, दीक्षा त्याच्याकडे पाहत म्हणाली. दीक्षा आपण घरी जातोय, मावशी दिव्या आणि आई नितीनच्या गाडीतून जातील. दक्षाचा आवाज वाढायला लागला होता. दीक्षा, दक्ष बरोबर बोलतोय, तुम्ही दोघे घरी जायला निघा, बाकीचं आम्ही पाहतो, अनुराधाबाई म्हणाल्या. दक्षाचा एकंदर राग रंग बघता दीक्षाची नाही म्हणायची हिंमतच झाली नाही. त्याने गाडीचा दरवाजा उघडला तशी ती आत बसली. दक्षने सगळ्यांचा निरोप घेतला आणि दीक्षासोबत घरी जायला निघाला. गाडीत ही दोघे शांतच होते. दक्ष, दीक्षानेच हाक मारली. बोल ना, तू ठीक आहेस ना? हो, माझं राहू दे, त्या प्रियाला आपण नितीनसोबत सोडले त्याची मला जास्त भीती वाटते. तो खूप विचित्र आहे रे. झालं. तिचं बोलणं ऐकून दक्षची तार सटकली. दीक्षा, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? आता प्रसंग काय घडलाय, तू बोलतेस काय? आता या क्षणी तुझ्या डोक्यात फक्त तुझे विचार हवेत. हे बघ, मी तुला परत एकदा सांगतोय, नितीनसोबत लग्न हा प्रियाचा स्वतःचा निर्णय आहे ना. मी तिला फोर्स केलाय ना इतर कुणी. तू स्वतः तिला समजवलंस, पण तिने दिलेलं उत्तर तुला माहिती आहे. तिच्या सेफ्टीच्या दृष्टीने जे करायला हवं ते मी करतोय. या उपर मला नाही वाटत आपण विचार करायला हवे. दक्ष आवाज चढवत म्हणाला. अरे पण, एकदम शांत राहायचं. जगाचा विचार करणं बंद कर दीक्षा. तू तुझ्या बाजूने सगळे प्रयत्न करून झालेत, यापुढे हा विषय माझ्यासमोर काढायचा नाही, दक्ष दरडावून म्हणाला. तशी दीक्षा शांत बसली. थोड्या वेळात दोघे घरी पोहोचले. दक्षने स्टाफ करवी दोघांसाठी लंच मागवून घेतला आणि ते रूममध्ये निघून गेले. दीक्षा फ्रेश होऊन बाल्कनीत येऊन बसली. डोक्यात मगाशी घडलेल्या प्रसंगाचे विचार चालू होते. दक्ष फ्रेश होऊन आला आणि त्याने एक नंबर फिरवला. हॅलो, इन्स्पेक्टर वाघमारे, दक्ष कारखानीच बोलतोय. इन्स्पेक्टरचं नाव ऐकून दीक्षाने कान टवकारले. ती आत निघून आली. बोला दक्ष साहेब, काही काम होतं का? हो इन्स्पेक्टर, आज सेंट्रल मॉल बाहेर, असं म्हणत दक्षने घडलेला किस्सा इन्स्पेक्टर वाघमारे यांच्या कानावर घातला. इन्स्पेक्टर साहेब, मला असं वाटतं कुणीतरी मुद्दामून हे सगळं घडवून आणले. मॉलच्या बाहेर CCTV आहे, त्याचा फुटेजवरून तुम्हाला ट्रकचा नंबर मिळू शकतो. प्लीज जरा लवकरात लवकर स्टेप घेतल्यात तर बरं होईल. डोंट वरी मिस्टर दक्ष, मी बघतो काय करायचं ते, इन्स्पेक्टर वाघमारे म्हणाले आणि त्यांनी कॉल कट केला. दक्ष कॉल कट करून मागे वळला तर दीक्षा मागे उभी होती. दक्ष, तुला असं वाटतंय का की मगाशी जे काही झालं ते कुणीतरी जाणून बुजून घडवलं होतं? तिने विचारलं. माहीत नाही दीक्षा, पण मला कुठलाही चान्स घ्यायचा नाही. तू जेवून आराम कर, बाकी गोष्टी माझ्यावर सोड, दक्ष शांतपणे म्हणाला. अरे पण माझ्यासोबत असं कोण कशाला वागेल? हे बघ, छोटी मोठी दुश्मनी ठीक आहे, समजू शकते, पण माझा जीव घेण्यापर्यंत कुणाची मजल होईल? पण आपण चान्स का घ्यायचा दीक्षा? हे सगळं कितीवर गेलं असतं याची तुला कल्पना तरी आहे का? मी करतोय ना सगळं हँडल, तू नको पडू यात. एक तर माझ्यावरच्या रागामुळे तुझं आजूबाजूला लक्ष नव्हतं. किती हाका मारल्या मी तुला, तुला एकदाही वळून पाहता आलं नाही. तुला माझं कधीच ऐकायचं नसतं. तो प्रसंग आठवून दक्ष चिडला. तू चिडणार आहे का आता माझ्यावर? मी काळजीने बोलतोय दीक्षा. तुला माझ्या बोलण्यातील काळजी दिसत नाही, त्याला मी काय करू? प्रत्येक वेळेस माझ्या वागण्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढायचा असतो तुला. नेहमी भांडायचं असतं. जग दुनिया वाईट वागली तरी त्यांची काळजी असते तुला. पण माझ्या बाबतीत अगदी तलवार उपासून तयार असते तू. मला नाही बोलायचं तुझ्याशी. दीक्षा गाल फुगून बाहेर निघून गेली. दक्षने मोबाईल सोफ्यावर फेकला आणि तो हाताश होऊन बेडवर बसला. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. सोबत दीक्षाची काळजीही वाटत होती. का विचार करतोय मी तिचा? तिला त्रास द्यायचा म्हणून मी तिच्याशी लग्न केलं, पण तिला त्रास द्यायचा सोडून सगळं करतोय मी. मागाशी तिच्या दिशेने येणारा ट्रक पाहून काळजात धस झालं होतं माझ्या. तिच्या काळजीने अस्वस्थ झालो होतो मी आत्ताही आहे. दरवेळेस तिच्यावरच्या रागापेक्षा माझ्यातला माणूस वरचढ ठरतोय. दक्ष विचारांच्या तंद्रीत हरवला असताना स्टाफ दोघांसाठी जेवण घेऊन आला. दोघांनी मनाविरुद्ध जेवण केलं. दक्ष बाल्कनीत निघून गेला आणि दीक्षा बेडवर आडवी झाली. आज जर दक्ष आला नसता तर माझं काय झालं असतं? अशी कशी बेफिकीरपणे चालत होते मी? एवढा राग की आसपासची भानही राहू नये मला.
माझ्यावर नेहमी चिडणारा दक्ष मगाशी किती घाबरला होता. त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. रादर आताही त्याला माझी काळजी वाटते. मला नेहमी त्रास देणारा माझ्यासाठी इतका व्याकुळ का झाला होता? त्याला या ॲक्सिडेंटबद्दल शंका येते, पण माझ्यासोबत असं कोण करेल? दीक्षा विचार करू लागली. तसं तिला काहीतरी क्लिक झालं. दक्ष, दीक्षा पटकन ओरडली. दीक्षा, काय झालं? दक्ष धावतच आत निघून आला. एक ना दक्ष, आज मॉलमध्ये नितीन माझ्यासोबत बोलत होता. म्हणजे जो प्रियाविषयी बोलला, पण मी त्याला धमकी दिली की तो केयासोबत जे वागला तसं त्याने प्रियासोबत वागण्याचा प्रयत्न करू नये, नाहीतर परिणाम गंभीर होतील वगैरे. म्हणून तर त्याने. दीक्षा डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत होती. हे तू मला आधी का नाही बोललीस? नितीन असली कामं करू शकतो. मी इन्स्पेक्टर साहेबांसोबत बोलून घेतो. नितीनने कुणाला तरी सांगून हे घडवून आणलेलं असू शकतं. मी बघतो काय ते. मला वाटतं नितीनचे दिवस भरत आलेत. खूप जपून पावलं टाकावी लागतील. दीक्षा, प्लीज उगाच जोशमध्ये काही करायला जाऊ नकोस. तेवढं तरी एक माझं. दक्ष, पण नितीन असं वागेल मला खरंच वाटलं नव्हतं. तुझं वागणं ही अनपेक्षितच आहे ना दीक्षा? म्हणजे कार्तिक असं म्हणतो की ही दीक्षा आणि आधीची दीक्षा यात जमीन आसमानाचा फरक आहे. आधीची दीक्षा शांत, समजूतदार, सोज्वळ होती. आणि आत्ताची भांडखोर बिनधास्त आहे. असं का? कळू शकेल मला? कारण आता मी मुक्त असल्यासारखं वाटते मला. म्हणजे मी ओरिजिनल अशीच आहे रे, जशी आत्ता वागते. काही कारणं असतात दक्ष, ज्यामुळे माणूस शांत समंजस होतो, विचार करून वागतो. पण आता तसं नाही आहे. माझं मलाच कळत नाही मी असं कसं वागू शकते. मी इतकी मोकळी कशी वागते? दीक्षा तंद्रीत म्हणाली. दक्ष फक्त तिच्याकडे पाहत होता. तू आराम कर. जरा वेळात ते लोक येतील, मग परत ती सगळी गडबड आणि टेन्शन सुरू होईल. टेक रेस्ट, दक्ष म्हणाला आणि लॅपटॉप उघडून कामाला बसला. दीक्षा वेळेवर डोळे मिटून शांत पडली होती. अधूनमधून तिची नजर दक्षकडे वळत होती. काम करतानाही त्याच्या चेहऱ्यावर थोडं टेन्शन दिसत होतं. कदाचित तो नितीनच्या वागण्याचा विचार करत असावा. विचार करत ती झोपून गेली. प्रिया सगळ्यांसोबत शॉपिंग करत होती खरी, पण तिला नितीनचं वागणं जरा ऑड वाटत होतं. मगाशी जेव्हा दीक्षासोबत तो प्रसंग घडला होता, तेव्हा सगळे काळजीने तिच्याकडे धावले होते. पण नितीन मात्र अगदी रिलॅक्स होता. त्याला जणू काही कसलाच फरक पडत नव्हता या सगळ्याचा. त्याच्या चेहऱ्यावर आलेलं हसूही प्रियाच्या नजरेतून सुटलं नव्हतं. खरंच दादा आणि दीक्षा म्हणतात तसा नितीन वाईट आहे का? पण माझं तर प्रेम आहे त्याच्यावर. पण कधी कधी असं वाटतं मी चूक तर करत नाही आहे ना त्याच्याशी लग्न करून. नाही, असा विचार मनातही आणायला नको. हे म्हणजे स्वतःच्याच प्रेमावर डाऊट घेतल्यासारखं झालं. प्रिया विचारात हरवली होती की तिच्या खांद्यावर कोणीतरी टॅप केलं. तिने दचकून पाहिलं तर नितीन उभा होता. कसला एवढा विचार सुरू आहे की आईने 2 वेळा आवाज दिला तरीही तुला कळलं नाही? नितीनने भुवया उंचावत विचारलं. ते दीक्षा, मगाशी जे झालं त्यानंतर जरा काळजी वाटते तिची. प्रिया बोलून गेली. वाटायलाच हवी, तिच्या हरकतीच तशा आहेत ना. त्याला कोण काय करणार? नितीन म्हणाला. म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? प्रियाने गोंधळून विचारलं. आता बघ ना, दादा तिला आवाज देत होता पण तिला कसलंच भान नव्हतं. हा वेडेपणा नाही तर काय आहे? आता रस्त्यावर चालताना माणसाने अलर्ट असावं ना, आसपास बघावं. आपण जो रस्ता निवडलाय तो सेफ आहे की नाही, नाहीतर मग हाकनाक जीव जातो, नाही का? नितीन म्हणाला. बरोबर आहे तुझं. प्रिया काहीतरी विचार करत म्हणाली. कोण जाणे, पण नितीनचं बोलणं तिला जरा विचित्र वाटत होतं. तो बोलत होता एक, पण त्याचा अर्थ मात्र काहीतरी वेगळाच होता. सध्या तरी तिने मनातले विचार झटकले आणि शॉपिंगवर फोकस केलं. संध्याकाळी अनुराधाबाई आणि दिव्याच्या आवाजाने दीक्षाला जाग आली. दोघी काळजीने तिच्या शेजारी बसून होत्या. त्या दोघींना पाहून ती उठून बसली. आई, तुम्ही कधी आलात? थोड्या वेळापूर्वी आलो. कशी आहेस तू? बरं वाटतंय ना तुला? त्यांनी प्रेमाने विचारलं. मी ठीक आहे. प्रिया कशी आहे? झाली का शॉपिंग? उगाच माझ्या काळजीने तुम्ही काम अर्धवट टाकून नाही आलात ना आई? नाही दीक्षा, प्रियाची सगळी शॉपिंग झाली. ए वहिनी, आम्ही तुझ्यासाठी एक नेकलेस आणलाय. हो ना आई? दिव्या उत्साहात म्हणाली. आई, कशाला? माझ्याकडे ऑलरेडी भरपूर ज्वेलरी आहे. अगं असू दे, तू कोणी परकी आहेस का? या घरच्या सुनेसाठी एवढं तर करू शकतो ना. बरं, तू फ्रेश होऊन खाली ये. थोड्या वेळात माझा भाऊ आणि त्याची फॅमिली येणार आहे. दीक्षा, तुला सुट्टी टाकायला जमेल का? नाही, म्हणजे लग्न जरी सोमाच्या मुलाचं असलं तरी आपल्या घरात सगळं होणार म्हटल्यावर आपण जातीनं लक्ष द्यायला हवे. सुमा ठीक बोलेल, पण आई, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. मी तुमच्या मदतीला आहे. फक्त तुम्ही मला काय करायचं ते सांगा. उगाच कसं मावशींना काही वाटायला नको, दीक्षा म्हणाली. बरोबर आहे तुझं. चला, मी जरा आवराआवरी करते. बरं, दक्ष आत्ताच बाहेर गेलाय. त्याने तुला कॉल करायला सांगितलाय. बरं, मी करते कॉलनी आवरून खाली येते. हो. अनुराधा आणि दिव्या दीक्षासोबत बोलून खाली निघून गेल्या.
दीक्षा उठून आवरायला निघून गेली. अनुराधाबाईंचे भाव आणि त्यांची फॅमिली आल्याने घर भरलं होतं. सुमतीबाई प्रियाचं कौतुक करून थकत नव्हत्या. दीक्षाशी मात्र त्या थोड्या तुसडासारखं वागत होत्या. दीक्षा तिचं काम व्यवस्थित करत होती. आधी तिला या सगळ्याचं वाईट वाटत होतं, पण सध्याचं नितीनचं वागणं पाहता तिच्या मनातून हे सगळे विचार जवळजवळ निघून गेल्यात जमा होते. दीक्षा किचनमधून सगळ्यांसाठी सूप घेऊन आली. दीक्षा, 9 वाजत आले, तुझा नवरा कुणीकडे राहिला? नवऱ्यावर जरा अंकुश ठेवत जा बाई, ही नवऱ्याची जात भरवशाची नाही बघ, मामी म्हणाल्या. मामी, तो कामासाठी जरा बाहेर गेलाय, येईलच इतक्यात. दीक्षा जुबी बोलून मामांकडे वळली. ती एक एक करून सगळ्यांना सूप बाऊस देत होती. नितीन डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिला निहाळत होता. ती पुढे जायला वळली तसा त्याने तिच्या पायात पाय घालायचा प्रयत्न केला, पण दीक्षा अलर्ट होती. तिने त्याच्या पायावर जोरात पाय मारला तशी त्याच्या मस्तकात कळ गेली. त्याचा चेहरा वेडा वाकडा झाला. नितीन, काय रे, चेहरा का असा केलास? अनुराधा म्हणाल्या. आई, अहो भाऊजींना खूप तिखट लागलं असेल, हो की नाही नितीन भाऊजी? हो हो, नितीन तिच्याकडे रागाने पाहत म्हणाला. ती त्याच्याकडे रागीट कटाक्ष टाकत आत निघून गेली. सगळेजण खाली बसलेले असताना दक्ष आला. आले आले त्याने मामा मामीची चौकशी केली. नजर मात्र दीक्षाला शोधत होती. अनुराधाबाईंच्या लक्षात आलं तशी त्यांनी दीक्षाला हाक मारली. दीक्षा, दक्ष आलाय, त्याला काय हवे नको ते बघून घे. हो आई, आले. दीक्षा बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर दुपारी घडलेल्या गोष्टीचा लवलेशही नव्हता. जर नितीनने हे सगळं घडवून आणलं असेल तर तिला भीतीखाली वावरताना पाहून त्याच्या असुरी महत्त्वाकांक्षेचा विजय होईल. त्यामुळे तिने स्वतःला समजावलं होतं. दीक्षा, जरा काम आहे, रूममध्ये ये. इतकं बोलून दक्ष रूममध्ये जायला निघाला. तुम्हाला सांगते वहिनी, आजकालच्या मुलांना लहान थोराचं काही राहिलेलंच नाही. कसं वागायचं, कसं बोलायचं याचे घरातून संस्कार झाले नसल्याने असं बेदरकारपणे वागतात. सुमती मावशी दीक्षाकडे नजर टाकत म्हणाल्या. हो ना, आता आपल्या नितीनकडे पाहून संस्कार काय असतात ते तुला कळलंच असेल ना मामी? दक्ष त्यांच्याकडे पाहत म्हणाला. तसं सुमती मावशी चिडीचूप झाल्या. दीक्षा, चल. दीक्षा दक्षच्या मागे निघून गेली. कुणीकडे होतास तू? दक्ष, तू मला मुद्दाम एकटं सोडून कसं जाऊ शकतोस? दक्ष, तू मला मुद्दाम एकटं सोडून जाऊ कसं शकतोस? मला जरा तुझ्या फॅमिलीबद्दल माहिती तरी द्यायची ना. मला सगळ्यांच्या कचाट्यात सोडून निघून बिनधास्त गेलास तू, दुष्ट दक्ष. रूममध्ये आल्या आल्या दीक्षाने त्याच्यावर तोफ टाकली. झालं तुझं? नाही म्हणजे अजून काही उरलं असेल तर बोलून घे. मला वाटलं दुपारच्या हादस्याचा सदमा वगैरे लागला असेल तुला, पण इथे तर तू एकदम जुन्या फॉर्ममध्ये परत आलेस. बरोबरच आहे म्हणा, दुसऱ्याला सदम्यात टाकणाऱ्या व्यक्तीला कसला सदमा लागणार आहे? दक्ष तोंड वाकडं करत म्हणाला. विषय बदलू नको तू, कुणीकडे गेलेला तेवढं सांग. मी ना, नितीनच्या लग्नाची खरेदी करायला गेलो होतो. घरातलं लग्न आहे, एवढं फंक्शन्स असणार, मग टकाटक नको करायला? दक्ष तिरकस हसला. हां, चांगला जोक होता, हो ना? एवढं तर समजते ना, मग भांडते कशाला गं? भांडकुदळ म्हैस, तुझ्याच कामासाठी गेलेलो ना मी. बघावं तेव्हा शिंग रोखून उभी असते. कसलं काम? मी आणि कार्तिक इन्स्पेक्टर वाघमारे यांना भेटायला गेलो होतो. काय म्हणाले ते? त्यांच्या हाती काही क्लू लागला का? इन्स्पेक्टर साहेबांनी मॉल बाहेरील CCTVमध्ये ट्रकचा नंबर ट्रेस केला. त्यांच्या म्हणण्यानुसार तो ट्रक चोरीचा होता. ट्रक मालकाने दुपारी 1 वाजता जवळच्या पोलीस ठाण्यात तशी कंप्लेंट केली होती. तो ट्रक सापडला? हो, सापडला. भवानी रोडच्या गल्लीत कुणीतरी ट्रक उभा करून गेलं होतं. यावरून तरी असं वाटतं की कुणीतरी ट्रक चोरून हे मुद्दाम घडवून आणलं असावं. मी कंप्लेंट नोंदवून इन्स्पेक्टरना त्या माणसाचा शोध घ्यायला सांगितलाय. बघू काय होतंय. एकंदरीत आपला संशय खराही असू शकतो, दीक्षा गंभीर होत म्हणाली. नाकारता येत नाही. दक्ष, ते आईने मला थोडे दिवस सुट्टी घ्यायला सांगितली. मी नाही म्हणू शकत नाही त्यांना. नितीननेही सुट्टी घेतली आहे दीक्षा. असो, बघू आपण काहीतरी. हा माणूस घरी आहे म्हटल्यावर काही ना काही कांड नक्की करणार. बरं, तू तुझं आवरून खाली ये, मी जेवणाची तयारी घेते. हो चालेल, दक्ष म्हणाला. तशी दीक्षा तिच्या कामाला निघून गेली. नितीन खाली सगळ्यांसोबत बसला होता, पण त्यांच्या डोक्यात जोराने विचारचक्र फिरत होती. आज जे झालं तो फक्त ट्रेलर होता. दीक्षा आणि दक्ष काय करू शकतात याचा त्याला साधारण अंदाज आला होता. दुपारी दीक्षा ज्या कॉन्फिडन्समध्ये केयाबद्दल त्याच्याशी बोलली होती त्यावरून दक्षाने तिला सगळं खरं सांगितलंय याची कल्पना त्याला आली होती. याचा अर्थ दीक्षाने ती पुरावेही पाहिले असणार हेही त्याच्या लक्षात आलं होतं. काहीही करून दीक्षा आणि दक्षला ठेचावं लागणार होतं. एव्हाना दक्षच्या मनात दीक्षाविषयी सॉफ्ट कॉर्नर आहे हे त्याला कळलं होतं. आता याच गोष्टीचा फायदा कसा उचलता येईल याचा तो विचार करत होता. दक्ष रूममध्ये बसून पुढे काय करायचं याचा विचार करत होता. दीक्षा घरी असणार म्हणजे नितीनला आयती संधी मिळणार हे त्याला माहीत होतं. काही करून दीक्षाला सेफ ठेवावं लागणार होतं, पण कसं? अचानक त्याला काहीतरी स्ट्राईक झालं आणि त्याने एक नंबर डायल केला.
3-4 रिंगनंतर समोरून कॉल रिसीव्ह झाला. बोल दक्ष. हाय निवेदिता दीदी. आज कसं काय कॉल केलास? नाही म्हणजे घरी गडबड असेल ना म्हणून विचारलं. निवेदिता म्हणाली. हो, नितीन साहेबांचं लग्न आहे ना, इथेच ठाण मांडले त्यांनी. मला वाटलंच होतं सुमती आत्या असं वागणार. बरं बोल ना, काय म्हणतोस? दीदी तुला उद्या इकडे येता येईल? दक्ष तुला माहिती आहे ना, माझं आणि सुमती आत्याचं बिलकुल पटत नाही. मी आले तर उगाच आमच्यात वाद होतील. तो नितीन पण काही कमी नाही आहे. त्याचं ते घाणेरडं वागणं मला बिलकुल आवडत नाही. त्याच्यासाठीच तर तुला बोलावतोय. दीक्षाच्या सेफ्टीचा सवाल आहे दीदी. म्हणजे बाकी सगळं तुला आल्यावर सांगतो. प्लीज तू माझ्यासाठी तरी उद्याच्या उद्या निघून ये. अर्जंट नसतं तर मी तुला सांगितलं नसतं. बिलीव्ह मी. तू आलीस की तुला सगळं काही सांगतो. बरं ठीक आहे, उद्या येते मी, निवेदिता म्हणाली. तिने कॉल कट केला. निवेदिता यायला तयार झाल्याने दक्षने सुटकेचा श्वास सोडला. कुठल्याही परिस्थितीत दीक्षा आणि घरातल्या इतर कुणावरही संकट येऊ नये यासाठी तो पूर्ण प्रयत्न करणार होता. नितीनच्या घाणेरड्या खेळीपासून दीक्षाला दूर ठेवण्यासाठी तो सगळं काही करणार होता. किती हा विरोधाभास. जिला अडकवायला दक्षने नितीनला पैसे दिले होते, आज तिलाच त्याच नितीनपासून वाचवण्याचा प्रयत्न करत होता. पुढे काय वाढून ठेवलं होतं हे मात्र परमेश्वरालाच ठाऊक होतं. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.